डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956च्या नोव्हेंबर महिन्यातील शेवटचे 3 आठवडे दिल्ली बाहेर होते. 12 नोव्हेंबर रोजी ते पाटणा मार्गे काठमांडूला गेले. तिथे 14 नोव्हेंबर रोजी जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती. या परिषदेचे उद्घाटक नेपाळचे तत्कालीन नरेश राजे महेंद्र यांनी केले होते. या कार्यक्रमात नेपाळच्या राजांनी बाबासाहेबांना आपल्या शेजारी बसण्याचा मान दिला होता. त्यांचा हा दौरा भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला होता. नेपाळमध्ये त्यांनी गौतम बुद्धांचे जन्मस्थान असणाऱ्या लुंबिनीला भेट दिली. येताना ते बुद्धगयेलाही गेले. 4 डिसेंबर रोजी बाबासाहेब दिल्लीत परतले. तेव्हा ते पुरते थकले होते. याच कालावधीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले होते. बाबासाहेब राज्यसभेचे सदस्य होते, पण प्रकृती अस्वास्थ्याअभावी त्यांना संसदेत जाता येत नव्हते. त्यानंतरही ते 4 डिसेंबर रोजी अधिवेशनाला गेले, पण ते दुपारीच परतले. त्यानंतर दुपारी ते जेवण करून झोपले. हे त्यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर अर्थात माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी आपल्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकात नमूद केला आहे. त्यानुसार बाबासाहेब 5 डिसेंबर रोजी म्हणजे आपल्या निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी 8:30च्या सुमारास उठले. माईसाहेबांनी त्यांना चहासाठी उठवले. तिथेच दोघांनी चहा घेतला. तेवढ्यात नानकचंद रट्टू स्वीय सहाय्यक तेथे धडकले. त्यांनीही चहा घेतला. त्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब व डॉक्टर मालवणकर या तिघांनी एकत्र न्याहारी केली. त्यानंतर बाबासाहेबांनी वर्तमानपत्रावर नजर टाकली. त्यानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांना औषधे दिली. त्यानंतर त्या स्वयंपाकघराच्या दिशेनं गेल्या. तिकडे बाबासाहेब व मालवणकर बराच वेळ गप्पा मारत बसले होते. दुपारी 12:30च्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवण्यास गेल्या. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लेखन करत होते. माईसाहेब त्यांना जेवणासाठी घेऊन आल्या. जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी आराम केला. त्यानंतर माईसाहेब खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबर रोजी रात्री विमानाने मुंबईला जाणार होते. त्यांच्यासोबत मालवणकर तेव्हा तिथे होते. दुपारी 2:30च्या सुमारास माईसाहेब घरी परतल्या. त्यानंतर 5:30च्या सुमारास मालवणकर आले. त्यावेळी बाबासाहेब रागात होते. 5 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता बाबासाहेबांची जैन धर्मगुरू व त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी पूर्वनियोजित भेट होती. बाबासाहेब या शिष्टमंडळासोबत चर्चा करत होते. 6 डिसेंबर रोजी जैनांचे संमेलन भरणार होते. त्यात जैन मुनींशी चर्चा करत जैन व बौद्ध धम्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घ्यावा असा आग्रह जैन शिष्टमंडळाने धरला होता. ही चर्चा सुरू असताना मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. नंतर जैन धर्मीय शिष्टमंडळही निघून गेलं. तत्पूर्वी त्यांनी त्या शिष्टमंडळाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चर्चेस येण्यास निमंत्रण दिले. नंतर त्यांनी शांतपणे बुद्धवंदना म्हटली. बाबासाहेबांनी रात्री थोडेसे जेवण केले. ते माईसाहेबांचे जेवण होईपर्यंत तिथेच बसले. त्यावेळी ते चलो कबीर तेरा भवसगर डेरा हा दोहा गुणगुणत होते. त्यानंतर काठीच्या मदतीने ते आपल्या बेडरूमकडे गेले. त्यावेळी त्यांच्या हातात काही ग्रंथ होते. जाताना त्यांनी नानकचंद रट्टू यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेची प्रत व S.M. जोशी आचार्य अंत्रेसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितले. हे काम करून रट्टू आपल्या घरी गेले. माईसाहेब आपल्या पुस्तकात लिहितात, बाबासाहेब 5 डिसेंबर रोजी रात्री बराच वेळ लिहित व वाचत बसले होते. त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अखेरची सुधारणाही केली. त्यानंतर 11:30च्या सुमारास ते झोपी गेले. ही रात्र त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली. 6 डिसेंबर 1956 रोजी बाईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून बाबासाहेबांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेल्या. तेव्हा घड्याळात 7:30 वाजले असतील. माईसाहेब लिहितात,
खोलीत गेल्यानंतर पाहिले की साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी त्यांना 2-3 वेळा आवाज दिला, पण त्यांची काहीच हालचाल दिसली नाही. मला वाटले त्यांना गाढ झोप लागली असेल. नंतर मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलेच नाही. बाबासाहेबांचे झोपेतच महापरिनिर्वाण झाले होते. माईसाहेबांना प्रचंड धक्का बसला. त्या तिथेच ओक्सीबोक्सी रडू लागल्या. त्यावेळी बंगल्यात माईसाहेब व मदतनीस सुदामा हे दोघेच होते. माईसाहेबांनी हंबरडा फोडला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी सुदामाला हाक मारली. तसेच डॉक्टर मालवणकर यांना फोन लावला. मालवणकरांनी त्यांना कोरामाइन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. पण बाबासाहेबांचे निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते, त्यामुळे इंजेक्शन देता आले नाही. मग माईसाहेबांनी नानकचंद रट्टू यांना बोलावण्यास सांगितले. नानकचंद रट्टू धावतच पोचले. त्यानंतर कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले, तर कुणी कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीही उपयोग झाला नाही. बाबासाहेब सर्वांना सोडून निघून गेले होते. माईसाहेब पुढे सांगतात, आम्ही तिघांनीही विचार करून बाबासाहेबांच्या निधनाची बातमी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नानकचंद रट्टू यांनी ओळखीच्या प्रमुख व्यक्ती, सरकारी विभाग, PTI, UNI व आकाशवाणीला फोन करून बाबासाहेब गेल्याची वार्ता दिली. बाबासाहेब गेल्याची वार्ता काही वेळातच वाऱ्यासारखी देशात पसरली. त्यानंतर दिल्लीतील 26 अलीपूर रोडच्या दिशेनं त्यांच्या अनुयायांचे हजारोंचे ताट लोटले. त्यांच्या पार्थिवावरती मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जगजीवन राम यांनी बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली. त्यानुसार पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत नेण्यात आले. बाबासाहेबांच्या निधनामुळे अवघा दलित समाज शोकसागरामध्ये बुडाला होता. आपल्याच कुटुंबातील कुणाचा तरी मृत्यू झाल्याच्या भावनेतून लाखो लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुप्रसिद्ध लेखक दया पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात, त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे कामावर निघालो होतो. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बाबासाहेब गेल्याची बातमी होती. मला धरणीकंप झाल्याचा भास झाला. मी एवढा शोकाकुल झालो की जसे काही माझ्या घरातीलच एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आहे. घराची चौकट धरून मी रडू लागलो. मी पेपर वाचून का रडत आहे हे माझी आई व पत्नीला समजत नव्हते. त्यानंतर मी त्यांना बाबासाहेब गेल्याची बातमी सांगताच त्या दोघींनीही हंबरडा फोडला. दया पवार पुढे लिहितात, बाहेर निघाल्यानंतर मी पाहिले लोक घोळक्याने उभे होते. बाबासाहेबांचे निधन दिल्लीत झाले होते. त्यांचे पार्थिव सायंकाळपर्यंत विमानाने येणार होते. मला नोकरी लागून 2-3 महिनेच झाले होते. त्यामुळे मी सुट्टी टाकण्यासाठी वेटनरी कॉलेजमध्ये गेलो. माझ्या सुट्टीचे कारण पाहून साहेब संतापले. ते म्हणाले, अरे सुट्टीचे कारण हे का लिहिले? आंबेडकर एक नेते होते व तू सरकारी नोकर, काहीतरी खाजगी कारण लिही. मी तसा अत्यंत शांत स्वभावाचा होतो, पण त्या दिवशी मी अर्जातील कारण बदलले नाही. उलट साहेबांना म्हणालो, साहेब ते आमच्या कुटुंबातीलच सदस्य होते. त्यांनी आम्हाला किती दाट काळोखातून बाहेर काढले हे तुम्हाला नाही समजणार. माझ्या नोकरीचे काय याचा विचार न करता मी राजगृहाच्या दिशेने पळत सुटलो. तिकडे एखादा महापूर आल्यासारखे लोक जमले होते. या घटनेमुळे अवघा शोकसागरात बुडाला होता. दया पवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलेली ही भावना केवळ त्यांची एकट्यांचीच नव्हती, तर लक्षावधी भारतीयांची होती. याची पुष्टी CID मुंबईच्या विशेष शाखेच्या विविध अहवालातून होते. या अहवालातून 6 डिसेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास दिल्लीत राज्यसभा सदस्य व शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते डॉक्टर BR आंबेडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त जंगलातील वणव्याप्रमाणे संपूर्ण शहरात, विशेषतः दलित समाजात पसरले. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक दादरच्या हिंदू कॉलनी येथील बाबासाहेबांच्या राजगृह या निवासस्थानी पोचले.
तिथे त्यांची बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा होती. एवढेच लोक सांताक्रूझ विमानतळावरही होते. तिथे बाबासाहेबांचे पार्थिव दिल्लीहून येणार होते. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव दुपारी 2 वाजता सांताक्रूझ विमानतळावर पोचले. त्यांच्यासोबत श्रीमती आंबेडकर, शांताराम शास्त्री, सोहनलाल शास्त्री, बुद्ध महाबली शास्त्री व अन्य काही लोक होते. यावेळी तिथे जवळपास 50,000 लोक आपल्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जमले होते. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. लेखक धनंजय कीर बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेविषयी सांगतात. उत्तर मुंबईची संपूर्ण वाहतूक 5 तास बंद पडली होती. त्या महापुरुषाच्या दर्शनासाठी एवढ्या मोठ्या मार्गावरती दोन्ही बाजूंना मुंग्यांसारखे लोक जमले होते. घरांवर, झाडांवर, खांबांवर सगळीकडे लोक दिसून येत होते. बाबासाहेबांची अंत्ययात्रा जवळपास 2 मैल लांब होती. अंत्ययात्रा ज्या ट्रकवरून काढण्यात आली तिच्यावर फुलांचा वर्षाव सुरू होता. याचीही पुष्टी CIDच्या रिपोर्टमध्ये होती. हा रिपोर्ट सांगतो की 1:40च्या सुमारास बाबासाहेबांचे पार्थिव जनतेच्या दर्शनार्थ एका ट्रकवर ठेवण्यात आले. अंत्ययात्रा खारेघाट, व्हिंटेज रोड, दादर रोड, पोईवाडी, एल्फिस्टन ब्रिज, सायानी रोड, गोखले रोड, रानडे रोड मार्गे सायंकाळी 6:30 वाजता शिवाजी पार्क स्थित चौपाटीवरती पोहोचली. यावेळी जवळपास लाखो लोक उपस्थित होते. यावेळी आचार्य अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मराठी पत्रकार व लेखकांच्या वतीनं भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत. मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुरुषावर एका महान जीवनाच्या या ग्रंथावरती इतिहासाच्या एका पर्वावरच का बरं झडप घातली. महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात, पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही, परंतु असा युगपुरुष शतकोनशतकी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहादूर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवरती कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. त्यानंतर बाबासाहेबांचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले. त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर यशवंतराव आंबेडकरांनी रात्री 7:30च्या सुमारास बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि ज्ञानाचा महामेरू पंचतत्वात विलीन झाला. बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देताच उपस्थित धाय मोकलून रडू लागले. बाबासाहेब भारतातील दीनदुबळ्यांचा आवाज होते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. आजही वयोवृद्ध लोक या घटनेची आठवण सांगताना म्हणतात की बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी समजली आणि आम्ही वाट मिळेल तिकडे धावत सुटलो. अनेक जण धुळीने माखलेल्या रस्त्यावर लोळून ओक्सी बोक्सी रडताना आम्ही पाहिले. मुंबईचा लाखोंचा जनसागर, आक्रोश, अश्रू आणि घोषणा, बाबासाहेब अमर रहे. दलित, मागास, शोषित सगळेच त्या दिवशी पोरके झाले होते. आजही त्यांचे शेवटचे 24 तास आपल्याला सांगून जातात, आयुष्य कितीही कठीण असो, लढा थांबू नये. शिक्षण, संघटना आणि संघर्ष हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांना. बाबासाहेब गेले, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. संविधानाच्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक न्यायाच्या लढ्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकात ते आपल्याला आजही दिसतात. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केलं, लिहिलं आणि लढले. कारण त्यांचं जीवन हे फक्त त्यांचं नव्हतं, ते संपूर्ण समाजाचं होतं. जर तुम्हालाही बाबासाहेबांची ही शेवटची कथा मनाला भिडली असेल तर ही ज्योत विझू देऊ नका. व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि बाबासाहेबांचे विचार
जगभर पोचवण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.